मी बरेचसे पण एवढंच सांगेन, तरुण वयात जेव्हा मी आणि आवारसाहेब आम्ही त्यांच्याकडे जायचो, कार्यक्रमात असायचं, तर मी कधी राजकीय सारखं असं कपडे घातले नाही. त्यांना ग्रामीण भागातला जास्त असं खादी बिदी चिडवायचे कपड्यांच्या बाबतीत, म्हणजे असे बरेचशा आठवणी आहेत. पण एवढंच सांगेल की रात्री बेरात्री जेव्हा जेव्हा मला राजकीय गरज होती, व्यक्तिगतरित्या गरज होती किंवा एक आधार होता, तो आधार दादाने दिलेला आहे. एकच आवर्जून सांगेल की माणसाच्या एक कार्यकर्त्यावर प्रेम किती करावं. बघायला गेले तर आम्ही राजकीय काम करतो, क्षेत्र आमचा ठाणे जिल्हा. इथे राष्ट्रवादीचं काय जास्त शिल्लक नाही आहे. इथे आमचा काय रस नाही, तर एवढं काय कार्यकर्त्याकडे लक्ष घालायचं. देवगिरीला दादा गाडीत बसले, मी दाराजवळ उभा होतो. गाडी 2 पावलं पुढे गेली असेल आणि थांबली. दादानी दार उघडलं आणि एवढंच सांगितलं, मी विधानसभाची निवडणुकीत पराभूत झालो होतो. त्यांनी असं उतरलं, मला सांगितलं, तू अजिबात खचून जाऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे एक कार्यकर्त्याला संधी दिली आहे, तो संधीमध्ये आपल्याला यश आला नाही आलं, पण नक्कीच त्या कार्यकर्त्याची काळजी घ्यायला पाहिजे आपण. म्हणजे ती एक त्यांच्याकडचा जो एक प्रेमळ स्वभाव होता आणि एक आपुलकी होती, ती मला वाटत नाही ती पोळकी आम्ही भरू कोणीच काढू शकत नाही आमची. शेवटची मंत्रालयाची भेट होती तुमची. हा शेवटचा तो व्हिडिओ माझा स्वीसहायकांनी काढला आणि तो पोस्ट केला. मला वाटतं तो दादांचा सोशल मीडियावर किंवा असा कुठे चॅनलवर किंवा आलेला पर्सनल तो शेवटचा होता. ते दुर्भाग्य आहे, म्हणजे माहिती नव्हता ते, पण शेवटची भेट झाली, पाठी थोपटली, पुढची रणनीती सांगितली, काय करायचं महापालिकेत, काय काय करायचं, तुझ्या मनात काय. पण एवढंच सांगेल, निवडणुकीच्या आधी पण युती करायची, आघाडी करायची, नाही करायची, हे सर्व गोष्टींचा दादांनी मला पूर्ण अधिकार दिला होता. कधी हस्तक्षेप केला नाही. म्हणजे मी म्हणेल त्याला तिकीट, म्हणेल तो अध्यक्ष, म्हणजे अल्पसंख्याक समाजाचा अध्यक्षपासून कमिटीत कोण जाणार, म्हणजे पाहिजे ते, म्हणजे सूचना केल्या आपण का तटकरे साहेब, प्रफुल्लभाई असो, दादा असो, त्यांनी कधी हे नाही केलं. सर, जितेंद्र आव्हाड देखील या ठिकाणी येऊन गेले, आपण देखील त्यांच्यासोबत संवाद साधलेला आहे. नाही, आले, एक नातं होतं, राजकीय वैर पण आहे, व्यक्तिगतरित्या नाही म्हणून.